बरोबर. हा, मग आता आपल्याला जेमिनल डायलाइट समोर दिलेला आहे, त्याच्यापासून आपल्याला बनवायचा ट्रिपल बॉन्ड. मग सिंगलचा ट्रिपल होण्यासाठी कोणती रिएक्शन करायची, ऍडिशन का इलिमिनेशन? सिंगल बॉन्ड आहे तुमच्याकडे, याचा बनवायचा डबल. तुमच्याकडे इथे समजा एच आहे, इकडे एक्स आहे, तर तुम्ही काय करणार, एच आणि बाहेर कोण जाणार, एक्स. मग इथं तयार काय झाला, एक क्लिअर करून घ्या बघा, लक्ष द्या. जर तुमच्याकडे ट्रिपल बॉन्ड असेल, ट्रिपल, त्याच्यावर तुम्ही हायड्रोजन ऍड केला तर तसं काय होतो, डबल. अजून एकदा ऍड केल्यावर काय होतो, सिंगल. म्हणजे मी दोन शब्द वापरले की तुम्ही प्रत्येक स्टेप मध्ये ऍड केला, म्हणजे ही प्रोसेस कोणती झाली, ऍडिशन रिएक्शन. आता जर तुमच्याकडे सिंगल बॉन्ड असेल आणि जर त्याचा डबल बनवायचा असेल तर इलिमिनेशन करायचं, म्हणजे मायनस काय होतो, एच एक्स. परत एकदा मायनस एच एक्स केल्यावर काय होणार, ट्रिपल. म्हणजे तुम्ही रिएक्शन कोणती केली, इलिमिनेशन. हे कळलं का? येस सर. बर, बघा. येस सर. हे नाव आपण आधीच ऐकलं होतं, डी हायड्रो हॅलोजेनेस. याचं दुसरं नाव काय विसरले, असं काय बघितलं होतं का? येस सर. हा, मग बीटा इलिमिनेशनलाच काय म्हणायचं, डिहायड्रो हॅलोजिनेशन. बघा, आता तुम्हाला दिलेल्या कंपाऊंड मध्ये एक्स जो आहे त्याचा कार्बन कोणता असतो, अल्फा. त्याच्या शेजारचा कार्बन कोणता, बीटा. मग पहिल्या स्टेपला कोण बाहेर पडणार, एच आणि एक्स. मग मला कसं काय माहित झालं असं होणार आहे, कारण ऍरोवरती काय लिहिले, अल्कोहोलिक केवायचं. अल्कोहोलिक म्हणजे कोणती रिएक्शन, कोणती, इलिमिनेशन. मग पहिल्या स्टेप मध्ये सिंगलचा डबल झाला, सेकंड स्टेप मध्ये परत बाहेर कोण पडला, एच आणि एक्स. सो याचा काय झाला, ट्रिपल बॉन्ड. सो या टाइप मध्ये तुम्ही सिंगल बॉन्ड पासून ट्रिपल बनवू शकता, पण तुमच्याकडे जेमिनल काय असला पाहिजे, डायलाइट. रिएक्शन समजली? येस सर. येस सर. नीट लक्ष द्या बरं का, पहिली कोणती झाली, दुसरी कोणती झाली, एक एक आपण पुढे बघत जाऊ. पुढे लिहिलंय विसिनल डायलाइट्स. विसिनल म्हणजे शेजारी शेजारी कार्बन वरती. तेच करायचं परत एकदा. पहिल्या स्टेप मध्ये एच एक्स जातो आणि दुसऱ्यामध्ये पण बाहेर काय जातो, एच एक्स. डबलचा काय होतो, ट्रिपल. प्रत्येक स्टेप मध्ये तुम्ही काय केलं, मायनस मायनस, म्हणजे टाइप ऑफ रिएक्शन कोणती, इलिमिनेशन. त्याचं दुसरं नाव काय, डिहायड्रो हॅलोजिनेशन. हे कळलं का, परत सांगू? कळलं सर. बर, खाली अजून एक रिएक्शन दिली ती बघा. आता एक नवीन टाइप आहे, अल्काडीन म्हणतात, अल्काडाईन, सॉरी. ALK आणि डाय ENE. डाय म्हणजे दोन, ENE म्हणजे काय, डबल बॉन्ड. आता या स्ट्रक्चर मध्ये कसं आहे सॉरी, हॅलोजन दोन आहे आणि हायड्रोजन तर पाहिजे तेवढे. समजा असं झालं की हा एच गेला तर याच्या बरोबर कोण जाऊ शकतो, एक्स. पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन काय, हा एच गेला तर याच्या बरोबर हा एक्स जाऊ शकतो. म्हणजे इथं तयार काय होणार आहे, बोला, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड तयार होणार डबल बॉन्ड. तर तसंच दाखवलं बघा, पहिला डबल बॉन्ड आणि शेवटचा डबल बॉन्ड. हा पहिला ऑप्शन झाला. बरं, असंच केलं पाहिजे का, असं काही नाही. तुम्ही कोणता पण एज घ्या वरती असलेल्या पैकी आणि कोणता पण एक्स रिमूव्ह करू शकता. समजा एखादा असं पण करू शकतो की तो या एच ला
या एक्स बरोबर देईल आणि या एच ला या एक्स बरोबर देईल. म्हणजे इथं डबल आणि इथं पण डबल. या टाइप मध्ये हा पण डबल बॉन्ड तयार होऊ शकतो. आवाज येतोय? Yes, sir. Yes, sir. येस, लाईट Yes, sir. येस लाईट गेली होती त्यामुळे ते डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे, आपण इथपर्यंत आलतो. हा एक झाला, हा एक झाला. आता ट्रिपल बॉन्ड कसे येऊ शकतो तुम्ही मला अंदाज द्या बरं. हे जर असं मला बनवायचं असेल तर ट्रिपल बॉन्ड बनवताना दोनदा मायनस काय करायला लागणार आहे? बोला. एच एक्स. मग इथं कसं मायनस केलं तर सेंटरला तुम्हाला 3 बॉन्ड भेटतील सांगा. H1, H2, H3, H4 कोणता हायड्रोजन घेणार तुम्ही एक्स बरोबर? बोला. कमी सांगू, मेकॅनिझम दाखवू का? Yes, sir. बर, लक्ष द्या आता नीट बघा. जर मला हा बॉन्ड बनवायचा असेल तर मी काय करणार की माझं टार्गेट आहे की इथं मला रिॲक्शन करायची, इथं या ठिकाणी. मग तिथं रिॲक्शन करायची असेल तर काय, एच बरोबर कोण बाहेर जातो? बोला. एक्स. X. हा एच आणि हा एक्स गेला तर इथं तयार काय होणार? डबल. या दोघांना कट करा, ते गेले निघून. मग आता इथंच तुम्हाला परत बॉन्ड बनवायचा असेल तर हा हायड्रोजन घेऊन चालेल का इकडचा एक्स बरोबर? नाही. तो घेतला तर इकडे डबल बॉन्ड भेटेल. मग हाच हायड्रोजन घ्यायचा, एच पण गेला आणि काय गेला? एक्स. मग इथं काय झाला? Triple bond. सो हे झालं तुमचा शेवटचा प्रोडक्ट. आणि जर तुम्ही नीट बघितलं ट्रिपल बॉन्ड आहे तो एकदम सेंटरला आहे, दोन्ही साईडला सेम आहे, सिमेट्रिक आहे, स्ट्रक्चर स्टेबल. स्टेबल म्हणजे प्रॉडक्ट कसा येतो? मेजर. Major. Major. ठीक आहे. तर तुम्ही जर नीट बघितलं तर आतापर्यंत आपण एकच केलं की बीटा इलिमिनेशन करत चाललोय. आता पुढे जाऊ. ठीक आहे, ही पुढची रिॲक्शन बघा कशी. आणि त्याच्यात काय झालं ते मला सांगा, एकदा चेक करा. ट्रिपल बॉन्ड आला तरी कसा? तुम्हाला दिलेल्या कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे, हॅलोजन की झेडेन? Zn. Zn. झेडेनची व्हॅलन्सी किती? 2. 2. मग तो किती हॅलोजनला अटॅच होईल एकच वेळेस? 2. 2 ला. सो समजा मी असं लिहिलं, इथं झेडेन आला तर झेडेन कोणाला घेऊन जाणार? एक्स. X. आणि हा झेडेन कोणाला घेऊन जाणार? दुसरा एक्स ला. मग 2 वेळा इलिमिनेशन झालं. पहिल्यांदा 2 एक्स गेले म्हणजे सिंगलचा काय झाला? डबल. Double. परत एकदा जे झालं तर सिंगल, डबलचा काय होणार? Triple. Triple. ओके. सो या टाइप मध्ये तुम्ही डी हॅलोजिनेशन करू शकता. टेट्रा म्हणजे किती? 4. 4.
हॅलो अल्केनचा. अल्केन म्हणजे सिंगल बॉन्ड आणि हॅलो म्हणजे चारीच्या चारी काय हॅलोजन्स आहेत. हॅलोजन. ओके, एवढं कळलं आता. येस सर. येस सर. Yes, sir. खालची रिॲक्शन वाचा. मला एकच सांगा, CO2 का बाहेर पडला सांगा. किंवा तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं होतं का CO2 कधी बाहेर पडतो असं. कोणता फंक्शनल ग्रुप असला आणि त्याला हीट वगैरे केला की ऍसिड सॉरी कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. ऍसिडला. Acid. ऍसिडला. मग तो ऍसिड आहे की ऍसिडचा सॉल्ट आहे जो रिॲक्टंट येतो. ऍसिडचा साल्ट सर. सॉल्ट आहे ना. बरं सॉल्ट कोणाचा आहे, कोणत्या मेटलचा? पोटॅशियम. पोटॅशियम. पोटॅशियमचा. बरं मग आपण रिॲक्शन कोणती केली तिथं? इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस मध्ये काय पास करतात सॅम्पल मधून? तुम्ही याच्या आधी नाही केलं कधी? Electrons. इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला ऑप्शन देतो. कॅटलिस्ट आहे, हीट आहे, लाईट आहे का इलेक्ट्रिकल करंट आहे? इलेक्ट्रोलायसिस या शब्दामधून काय तुम्हाला माहिती होतं? इलेक्ट्रिकल करंट ना. इलेक्ट्रिकल करंट पास करायचा, त्यामुळे तो जो गॅस आहे तो रिलीज होतो. त्या सोल्युशन मधून असे बबल्स बाहेर येतात आणि दॅट इज अ CO2. ठीक आहे, तो CO2 रिलीज झाला. इथून पुढे बघू. आता ह्या प्रोसेस मध्ये CO2 बाहेर पडल्यामुळे डबलचा काय झालं बघा, ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल. हा बस एवढीच रिॲक्शन आहे. आता थोडं मी परत मागे जातो, आठवण करून घ्या. आपण काय बघतोय? अल्काइन्स. अल्काइन. मध्ये कोणता पॉइंट बघतोय? प्रिपरेशन. प्रिपरेशन मध्ये पहिली रिॲक्शन कोणती? रिएजंट. रिॲक्शनचं नाव सांगा. जेम डायहाइड. काय काय? डिहायड्रोहॅलोजिनेशन. डिहायड्रोहॅलोजनेशन. ठीक आहे. दुसरी जेमिनल वर केली, विसिनल वर केली. त्याच्या पुढे काय आहे? टेट्रा हॅलो अल्केन. आणि त्याच्यापासून काय बनवला? बोला. अल्काइन. येस, Alkyne. करेक्ट. त्याच्या पुढे काय बघितलं ते बघा. आता इलेक्ट्रोलिसिस केले. नेक्स्ट आता हे मध्ये मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम नाही बघायचं आपल्याला. आता प्रिपरेशन ऑफ हायर अल्केन. हायरचा अर्थ काय होतो की आधी जर 2 कार्बन असेल तर हायर म्हणजे किती कार्बन होतील? 3. 3 असेल तर 4. 4 असेल तर 6. मोठी चेन झाली पाहिजे पहिल्यापेक्षा. मग मला एक सांगा, जर तुमच्याकडे अल्काइन आहे, अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, आणि तुम्हाला त्याचा हायर बनवायचा असेल तर तुम्ही जे काही वापरणार रिएजंट त्याच्यामध्ये स्वतः पण काय असलं पाहिजे? ट्रिपल बॉन्ड. नाही, मी परत विचारतो, नीट लक्ष द्या. तुमच्याकडं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असं एक कंपाऊंड आहे. ठीक आहे, मला याचा हायर मेंबर बनवायचा आहे. आता सध्या किती कार्बन आहे? 2. बनवायचे किती? 3. म्हणजे हा याचा काय झाला? हायर. मग मी याच्यात जे काय ऍड करणार आहे त्या रिएजंट मध्ये स्वतः पण काय असला पाहिजे? कार्बन असला पाहिजे ना. मग हा कोणता रिएजंट आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे तो ऍड केल्याने कार्बन वाढला. इथं दिसतंय आता तुम्हाला कार्बन आणि कार्बन आला, आणि इथं CH3MgBr कुठं गेला? काहीतरी मिस केलं यांनी. हा ठीक आहे, कळलं. त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक केली सुरुवातीला, बरं ठीक आहे. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडची डेफिनेशन सांगा. काय सर? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड याची डेफिनेशन पाहिजे मला.
येस, तर याच्या आधी झालंच नाही. झालाय सर. झालं. हा मग सांगा ऑर्गॅनोमेटॅलिक म्हणजे काय? सर कार्बनचा मेटल सोबत डायरेक्ट बॉन्ड होतो. कार्बनचा मेटल बरोबर डायरेक्ट काय असतो? बॉन्ड. त्याला काय म्हणायचं? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. ठीक आहे, ओके. आता आपल्याकडे दिलेल्या कंपाऊंड दोन रिएक्टंट आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, एक ग्रिग्नार्ड आहे. तर याच्यामधलं ऑर्गॅनो मेटॅलिक कोणता? ग्रिग्नार्ड मध्ये कार्बनला डायरेक्ट कोण जोडलाय? Mg, विच इज अ मेटल. हा, आता मेकॅनिझम नीट समजून घ्या, काय सांगतो बघा. ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये कार्बनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. आणि ट्रिपल बॉन्डचा हायड्रोजन असतो पॉझिटिव्ह. सो निगेटिव्ह कोणाला घेणार? पॉझिटिव्हला. आणि रिलीज काय झालं? इथून बाहेर काय पडेल? CH4. CH4. बरोबर. आता जो कार्बन आहे, जो निगेटिव्ह आहे, तो कोणाला जोडणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कोण आहे सध्या? Mg. सो तयार काय झालं बघा, इथे Mg आला. ही पहिली स्टेप समजली का एवढं सांगा? येस सर. Yes, sir. ठीक आहे, पहिली स्टेप समजली. पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही इथं आले. आता परत एकदा परत मी सांगतोय की ज्यावेळेस ग्रिग्नार्ड असतो RMgX, त्यामध्ये नेहमी कार्बनचा चार्ज काय असतो? Negative. निगेटिव्ह असतो. ठीक आहे ना. मग आता इथं बघा, निगेटिव्ह कार्बन आणि इथं RI लिहिलंय, RI. याच्यात R म्हणजे कार्बन निगेटिव्ह असेल का आयोडीन निगेटिव्ह असेल? आयोडीन. आयोडीन वर डेल्टा मायनस, कार्बन वर डेल्टा काय? प्लस. मग हा निगेटिव्ह चार्ज आयोडीनला अटॅक करेल का R वरती? आर वरती. बाहेर कोण जाणार? आयोडीन. आता नीट विचार करा की कार्बनला आता नवीन ग्रुप कोणता जोडला तुम्ही? R म्हणजेच कार्बन. सुरुवातीला होते 2, आता झाले किती? 3. सो 3 कार्बन आणि 2 कार्बन. सो आपण 2 कार्बनचा काय बनवला? येस, Higher alkyne. हायर अल्काईन. ठीक आहे. अजून तुम्हाला एखादं एक्झाम्पल दाखवतो. आपण तिकडे जाऊ. व्हाईट बोर्डवर जायचं का? येस सर. Yes, sir. बघा आता इथं ट्रिपल बॉन्ड घेतला. समजा कार्बन 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 ट्रिपल बॉन्ड. इथे एक H आला, इकडे एक H आला. प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट घेऊ. ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये समजा घेतला CH3Mg. पुढे काय असतो? Br. X. कार्बन वर चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. हा बरोबर. आणि हायड्रोजन वरती डेल्टा काय असतो? पॉझिटिव्ह. इकडे पण डेल्टा पॉझिटिव्ह. चला, निगेटिव्ह कोणावर जाणार? Positive. H4 सेपरेट झाला आणि बॉन्ड बिकम्स काय होतो? बोला. Charge. H ट्रिपल बॉन्ड C आणि याच्यावर चार्ज आला निगेटिव्ह. आणि तुमच्याकडे सध्या काय बॅलन्स आहे? मी साईडला लिहितो. इथं तयार काय केलं आता? CH4. ठीक आहे. मग आता निगेटिव्ह जो आहे तो कोणावर जाणार? मेटल्स काय असतात नेहमी? Positive. पॉझिटिव्ह. म्हणजे बघा, HC ट्रिपल बॉन्ड C Mg आणि त्याला जॉईंट काय झाला? Br. ठीक आहे. शेवटच्या स्टेप मध्ये ग्रिग्नार्ड नंतर नेहमी वॉटर ऍड करतात. वॉटरला स्प्लिट करा, H आणि OH. Mg नेहमी 2 पॉझिटिव्ह का 2 निगेटिव्ह बरोबर जातो? Mg. हा बरोबर. Mg ला ऑलरेडी निगेटिव्ह कोण आहे? ब्रोमीन. दुसरा निगेटिव्ह कोण शोधणार तो? OH. ते झालं सेपरेट. मग कार्बनला कोण जॉईन झाला? हायड्रोजन. सो HC ट्रिपल बॉन्ड C इथं आला H. ठीक आहे. आता या रिएक्शन मध्ये
कार्बन इन्क्रीज झाले का? नाही. नाही झाले. मग मगाशी कसं काय झाले? आपण कोणती स्टेप मिस केली? बोला. आठवून बघ. RI वाली. हा, RI वाली. मग आता RI साठी काय करायचं? आपण ज्या ठिकाणी OH वॉटर घेतला त्या ठिकाणी RI घ्यायचं. दोन्ही पॉसिबिलिटी दाखवल्या तुम्हाला आता इथं बघा. आता इथं समजा मी घेतला R आणि इथं I घेतला, तर आयोडीनचा चार्ज निगेटिव्ह असतो सगळ्यांना माहिती. आता Mg कोणाबरोबर जाणार? आयोडीन. ब्रोमीन आयोडीन दोन्ही निगेटिव्ह. मग कार्बन कोणाला जॉईंट होणार? R. सो कसं आलं? HC ट्रिपल बॉन्ड CR. R म्हणजेच कार्बन. मग किती कार्बन झाले? 3. दोन कार्बनचे किती केले? 3. 3 कार्बन. हा कंपाऊंड याचा कोणता मेंबर झाला? हायर मेंबर. Iron. कळलं सगळ्यांना? Yes sir. 22 जणांचा आवाज नाही आला मला. सगळ्यांना कळलं का? Yes sir. Yes sir. तुम्ही कुठे राहतात सगळे? थांबा. ठीक आहे. ट्रिपल बॉन्ड वाला घेऊ. ट्रिपल बॉन्डच चाललाय आपला. कार्बन ट्रिपल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C. इकडे CH3 आणि इकडे H. ग्रिग्नार्ड रिएजंट नेहमीप्रमाणे काय मोठा घ्यायचा काय खरं? रिंग घेतली Mg आणि इथं Br. Br. कार्बन डेल्टा मायनस, सो हायड्रोजन इज डेल्टा प्लस. मॅग्नेशियम हा मेटल आहे. मेटलच्या शेजारचा कार्बन काय असतो ग्रिग्नार्ड मध्ये? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह कोणाला घेणार? ठीक आहे. अँड बॉन्ड बिकम्स Charge. ठीक आहे. मग आता रिंग आहे, सॉरी तुमचा निगेटिव्ह इकडे गेला या ठिकाणी. आता रिंगला काय जोडणार तुम्ही? मी रिंग अशी ड्रॉ केली. रिंगला ज्या ठिकाणी निगेटिव्ह होता तिथं त्याला त्याचा काय भेटला? हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजन भेटला, तो झालं सेपरेट. मग आता आपला इथं जो निगेटिव्ह चार्ज तयार झाला तो निगेटिव्ह कोणाला घेणार? Mg. ओके. मग आता या ठिकाणी एक काम करतात, थोडं सिंपल घेऊ, बाकीच्यांना समजणार नाही. HC ट्रिपल बॉन्ड CH3. साधा सोपा ग्रिग्नार्ड रिजन घेऊ आपला नेहमीचा. RMgX. R वरती चार्ज निगेटिव्ह कोणाला घेणार? हायड्रोजनला. आणि या बॉन्डचा काय होणार? चार्ज. म्हणजे इथून बाहेर काय पडलं सध्या? ओके. देन कार्बन वर चार्ज कोणता आला? Negative. Mg काय असतो? पॉझिटिव्ह. सो निगेटिव्हचा अटॅक कुठे होणार? पॉझिटिव्ह वर. पुढची स्टेप काय आली? Mg ला कोण जोडला? C ट्रिपल बॉन्ड C. त्याच्या पुढे काय? CH3. Mg ला बॅकला लिहायचं काय राहिला? X. ठीक आहे. देन त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे समजा एक चेन घेऊ, CH3 CH2I. ठीक आहे. मग याच्यामध्ये Mg कोणाबरोबर जाणार? ऑलरेडी तो X बरोबर आहे. मग अजून निगेटिव्ह कोण आहे त्याच्याकडे घ्यायला? आयोडीन. सो हा सेपरेट झाला. मग काय आला? कार्बन कोणता बॉन्ड आला? ट्रिपल. पुढे काय आला? CH3. आणि त्याच्या मागे आता या कार्बनला काय जॉईंट होणार आहे? हा कार्बन. सो मागे काय जोडू? CH3 सिंगल बॉन्ड CH2. आधी किती कार्बन होते? 3. आता झाले किती? 5 कार्बन हे 3 कार्बन साठी कसे? हायर. सो त्यामुळे आपण इथं हायर बनवलं. ठीक आहे. क्लिअर आहे आता? Yes sir.
Yes, sir. Yes. sir. ओके, चला पुढे आता. ती वरची रिएक्शन झाली. आपण काय बनवतोय? सिंगल बॉन्ड ना? नाही सर ट्रिपल बॉन्ड. Triple bond. बरं बरं, मी विसरलो होतो, सॉरी सॉरी. हा बघा आता, प्रिपरेशन ऑफ इथाईन. इथ म्हणजे किती कार्बन? 2 कार्बन. वायनी म्हणजे काय? Triple bond. इकडे H आणि इकडे काय असतो? H. ठीक आहे. याचंच दुसरं नाव काय? Acetylene. ऍसिटिलीन. ऍसिटिलीन आता आपल्याला बनवायचं आहे. मग तो बनवण्यासाठी मेटल कार्बाइड वापरायचे. मेटल कार्बाइड म्हणजे त्यांच्याकडे स्वतःच 2 कार्बन असतात. त्याची ऍडिशन केली वॉटर बरोबर, तर कॅल्शियम सेपरेट होतो आणि OH इथं भेटतो. त्याच्याशी आपल्याला काही नाही करायचं. पण 2 कार्बन एकत्र आले म्हणून तयार काय झाला? ऍसिटिलीन. ते कसं आलं, काय झालं, ते ब्रॅकेट मध्ये दाखवलंय, त्याच्याकडे जायची गरज नाही. सोपं तुम्हाला सांगितलं. कॅल्शियम कोणाबरोबर अटॅच होतो? वॉटर. ते अजून स्प्लिट करू. चला, कॅल्शियम आहे, 2 कार्बन आहे, वॉटर मध्ये H आणि काय असतो? मेटल्स आर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कोणाला कनेक्ट होणार? निगेटिव्ह. पण वॉटर 2दा होता म्हणजे 2 OH आले. सो Ca तयार काय झाला? OH ट्वाइस. आणि 2 कार्बन. हायड्रोजन कुठून गेले? हायड्रोजन वॉटर मध्ये 2 आहे. हा बरोबर, 2दा घेतला मी. इथे एक अजून हायड्रोजन लिहितो. 2 कार्बन 2 हायड्रोजन. स्ट्रक्चर कसं तयार होणार? 2 कार्बन 2 काय घेतले? हायड्रोजन. सिंगल, ट्रिपल आणि सिंगल. तयार काय झाला? हा कंपाऊंड. याचंच नाव काय? ऍसिटिलीन. ओके. आणि कशापासून बनवला? मेटल कार्बाइड. मेटल म्हणजे कोणता मेटल? कॅल्शियम. समजलं? झोपले परत. कोण झोपलं? अच्छा, झोपलं असताना कसं काय बोलता तुम्ही? बर. फ्रॉम हॅलो फॉर्म. अच्छा, मेसेज कोणी केला? यस, ठीक, किरणनी. हॅलो फॉर्म पासून आपल्याला काय बनवायचं? ऍसिटिलीन. नीट बघा आता. CHI3 आणि CHCl3 दोन्ही पैकी एक कोणताही चालत. इथं घेतला CHI3. Pure acetylene is obtained when iodoform or chloroform is heated with silver powder. हा आयोडोफॉर्म आहे, कॉमन सेन्स. त्याच्यात आयोडीन आहे म्हणून, याच्यात क्लोरीन आहे म्हणून याला काय म्हणायचं? बोला. Chloroform. क्लोरोफॉर्म. याच्यापासून काय भेटतो? प्युअर ऍसिटिलीन. आणि प्युअर ऍसिटिलीन भेटतो त्यासाठी काय वापरायची? सिल्वर पावडर. आणि त्या पावडरला काय करणार आहे? हीट. ठीक आहे. आता या रिएक्शन मध्ये परत तेच, ज्या ठिकाणी तुम्हाला एखादी गोष्ट नाही जमते, प्लस मायनस लगेच करायचं. ठीक आहे. CHI3 एकदा नाही, किती वेळा घेतलंय? 2दा. याच्यात निगेटिव्ह कोण आहे? CH का I? I. आणि पॉझिटिव्ह कोण आहे सेंटरला? AG. ठीक आहे. 6 AG ला 6 आयोडीन भेटले का बघा बरं. येस नो? तयार काय झालं? 6 टाइम्स AgI. ओके. CH राहिला, इकडचा CH राहिला, 2 CH एकमेकांना जोडले तर स्ट्रक्चर तयार काय होतं? ऍसिटिलीन. सो त्यामुळे आपण ट्रिपल बॉन्ड बनवला. सो आतापर्यंत आपण बघितले प्रिपरेशन्स. ऑर्गॅनिक मध्ये एखादा चॅप्टर सुरू होतो, सुरुवातीला काय असते? इंट्रोडक्शन असते. नंतरून मग लगेच काय असतं? नॉमेनक्लेचर असतं. आणि नंतरून प्रिपरेशन सुरू होतात. एखादी गोष्ट प्रिपेअर केली का लगेच त्याच्या आपण काय बघतो? फिजिकल आणि केमिकल. बोला. Properties. बघा, फिजिकल प्रॉपर्टीज. चला, छोटे स्ट्रक्चर काय असतात नेहमी? Gases. गॅस.
2 ते 4 गॅस आहे, 5 ते 12 लिक्विड आहे आणि त्याच्यावरती सगळे काय असणार आहे? Solid. Then alkynes are slightly soluble in H2O but soluble in CCl4. बेन्झिन, ऍसिटोन आणि अल्कोहोल. थोडक्यात वॉटर मध्ये तो सोल्युबल होतो पण जास्त होत नाही, कारण त्याचं नेचर पोलार नाहीये. पण वॉटर स्वतः कसा असतो? पोलार. ठीक आहे, हे काय इम्पॉर्टंट एवढा पॉइंट नाही. मेन इकडे बघा. आता मागं पण आपलं झालं की जेवढी चेन मोठी तेवढं मॉलिक्युलर वेट जास्त आणि तेवढाच काय जास्त असतो? बोला. Boiling point and melting point. मेल्टिंग पॉइंट. Boiling point and melting point. आणि जेवढ्या चेनला ब्रँच असतात तेवढी चेनचा बॉइलिंग पॉइंट कसा होतो? कमी. कमी. मग तेच लिहिलंय बघा, बॉइलिंग पॉइंट आणि नंबर ऑफ साइड चेनचं इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. इनव्हर्सली म्हणजे चेन वाढल्या की बॉइलिंग पॉइंट कमी होणार, आणि मॉलिक्युलर वेट जेवढं जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट पण कसा? जास्त. ठीक आहे, मग जेवढं वेट जास्त असेल तेवढं बॉइलिंग पॉइंट वाढत जातो, चेन मोठी होत जाते त्यामुळे. नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टी, सॉरी आता केमिकल आल्या. परत एकदा आपण कोणता पोर्शन बघतोय? कार्बन कार्बन ट्रिपल Bond. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टी मध्ये पहिली प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. आता हे पाय म्हणजे काय समजतं का तुम्हाला? यस का नो? अच्छा, आवाज नाही आला तुम्हाला? नाही माहित ना पाय बॉन्ड? नाही बघा इकडे बघा, लक्ष द्या. कसं असतं की समजा तुम्ही असं लिहिलं, कार्बनचा कार्बन बरोबर कोणता बॉन्ड आहे? फक्त सिंगल. तर हा जो कार्बन आहे याचा हा पी ऑर्बिटल असतो डाव्या साईडच्या कार्बनचा, आणि या कार्बनचा हा पी ऑर्बिटल असतो. दोन्ही ऑर्बिटल एकमेकांना ओव्हरलॅप करतात आणि इथं बॉन्ड तयार होतो. पण तुम्ही जर नीट बघितलं तर हा बॉन्ड एकमेकांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतो. पण जर मी असं केलं तर मी एक बॉन्ड अजून वाढवला, म्हणजे आता कार्बन कार्बन कोणता बॉन्ड झाला? डबल बॉन्ड. Double. सो हा तुमचा नॉर्मल जो ब्लॅक आहे मधला तो मी काढला. हा तुमचा कोणता झाला? सिंगल बॉन्ड. पण जर डबल बॉन्ड करायचा असेल तर हा एक्स ऍक्सिस असेल तर हा कोणता असेल? आता वाय ऍक्सिस. आणि हा बॉन्ड असा तयार होतो इथं. आता तुम्हीच सांगा, ब्लॅक कलरचा बॉन्ड स्ट्रॉंग असेल का रेड कलरचा? ब्लॅक. कारण ब्लॅक कलरचा असा आहे बघा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असा, आणि तो दुसरा उभा आहे असा. हा डायरेक्ट टच झालाय का एकमेकांना? नाही. इट इज लाईक अ वायफाय. आणि हे काय? कनेक्शन. वायर्ड नेटवर्क आहे. इथं वायर आहे आणि हे कसं आहे? वायफाय. स्ट्रॉंग कोणतं आहे? वायर्ड. network. ठीक आहे. आता समजा मी अजून एक बॉन्ड वाढवला, ग्रीन कलर मध्ये घेतला, ट्रिपल बॉन्ड, तर अजून एक तुम्हाला ऑर्बिटल वाढवायला लागणार. मग एक्स झाला, वाय झाला, आता कोणता येतो? झेड. झेड ऍक्सिस. तर मुद्दाहून मी मोठं काढलंय. आणि इथं पण काय तयार होणार आता? बॉन्ड. आता हे समजून घ्या बरं का, ही वरची डॉटेड लाईन आणि खालची डॉटेड लाईन या दोन लाईनचा मिळून किती बॉन्ड तयार होतात? फक्त एक. तसंच दोन रेडचा मिळून पण एक तयार होतो. राहिला प्रश्न मग तुम्हाला समजा ऍक्सिस घ्यायचा असेल तर ऍक्सिस असा घेऊन टाकू. कलर चेंज करायला लागेल. कोणता ऍक्सिस आहे? एक्स. हा कोणता? वाय. हा कोणता? वाय. यस. झेड. आपण कोणता? झेड ऍक्सिस. बरं,
आता एवढं ड्रॉइंग का करतोय मी? माझं ड्रॉइंग खूप चांगलं आहे का? यस सर. अच्छा, Yes, sir. हे चांगलं आहे. अच्छा, बरं, ठीक. आता एवढं का केलं मी? कारण तुम्हाला मला एकच सांगायचं होतं की ब्लॅक कलर मधला जो बॉन्ड आहे तो सिंगल बॉन्ड आहे, आणि सिंगल बॉन्ड कसा असतो? स्ट्रॉंग. बाकीचे दोन्ही ग्रीन आणि रेड बॉन्ड कंपॅरेटिव्हली कसे? वीक. मला सांगा, रिॲक्शन होताना स्ट्रॉंग बॉन्ड लवकर रिॲक्ट करणार का वीक बॉन्ड? Weak bond. Big bond. कारण तो वीक आहे, वीक असल्यामुळे तो लगेच ब्रेक होऊ शकतो, त्यामुळे तो लवकर रिॲक्ट करतो. म्हणजे सांगायचं काय की कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मध्ये सेंटरचा बॉन्ड सिग्मा असतो आणि बाकीचे दोन कोणते असतात? पाय बॉन्ड. Pi bond. एवढं स्टोरी का सांगितली? कारण आपलं हेडिंग काय? प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. जेवढे पाय इलेक्ट्रॉन जास्त तेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त जास्त. कमी? जास्त ना. जेवढे पाय इलेक्ट्रॉन जास्त तेवढा तुमचा ट्रिपल आणि डबल बॉन्ड जास्त. आणि डबल बॉन्ड कसा आहे? डबल आणि ट्रिपल जास्त कसा असतो? रिॲक्टिव्ह. Big. ठीक आहे, हाच पॉइंट होता. एवढं सांगायचं होतं म्हणून ते काढलं तिथं, प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन. बाकी काय वाचायची आता गरज नाही. पुढच्या पॉइंटला जाऊ. किती वेळ राहिला? 11 मिनिटं, sir. तर ट्रिपल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. ट्रिपल बॉन्डला काय म्हणतात हायब्रिडायझेशनला? SP. 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 डबल इज SP2. SP2. सिंगल काय असतो? SP3. SP3. ओके. सो SP 100 चे 2 भाग करा, एक S आणि एक P, म्हणजे S किती झाला? 50%. 50%. SP2 कसं लिहिणार? SPP. 100 चे 3 भाग, एक भाग कितीचा? 33. आणि SP3 100 चा एक भाग आउट ऑफ 4 किती आला? 25. जेवढं S कॅरेक्टर जास्त तेवढी निगेटिव्हिटी जास्त. जास्त. Percentage of S character is directly proportional to negative. जर तुम्हाला कधी व्हायवाला विचारला असं का बरं, तर त्यांना सांगायचं की S ऑर्बिटल न्यूक्लियसच्या जवळ असतं. मग मला सांगा, न्यूक्लियसचा चार्ज पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? Positive. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉनला स्वतःकडे काय करणार आहे? ओढणार. मग ओढणार म्हणजे त्याची नेचर काय झालं? निगेटिव्ह. म्हणून एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्ह. Negativity. ठीक आहे. सो एवढं काय सांगितलं बघा की तिथं लिहिलं, द हायड्रोजन ॲटम अटॅच टू ट्रिपल बॉन्डेड कार्बन कॅन बी रिमूव्ड बाय स्ट्रॉंग बेस. हेन्स ऍसिटिलीन अँड 1 अल्काइन्स कन्सिडर ॲज अ वीक ऍसिड्स. म्हणजे काय? तुमच्याकडे ऍसिटिलीन आहे, ऍसिटिलीनचा जो कार्बन आहे हा कार्बन कोणता आहे? ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड म्हणजे किती % एस कॅरेक्टर आहे? 50. म्हणजे निगेटिव्हिटी कशी झाली? जास्त. मग हा बॉन्ड लवकर काय होणार? ब्रेक. Break. आणि जो H देतो त्याला काय म्हणतात? बोला. ठीक आहे. पेपरला एकदा असा प्रश्न आला होता की याच्यातलं स्ट्रॉंग ऍसिड कोणतं? तुमच्या समोर 3 आहे, म्हणजे पहिला लवकर हायड्रोजन देणार, दुसरा का तिसरा देणार? मग तुमचं काय म्हणणं आहे? पहिला. पहिला, देन दुसरा आणि देन तिसरा. तिसरा. पण पहिल्याकडे एस कॅरेक्टर जास्त आहे, तो निगेटिव्ह आहे, आणि ऍसिडिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे? मायनस आहे. मायनस आहे. समजून घ्या. आता पहिलं तर झालं आता जस्ट, ते जाऊ द्या. दुसरा बघा, तुम्हाला मी जनरली असं विचारलं की वॉटर आणि अल्कोहोल दोन आहे, म्हणजे एक वॉटर एक अल्कोहोल आहे, तर जास्त ऍसिडिक कोण आहे? वॉटर की अल्कोहोल? अल्कोहोल. Alcohol.
अल्कोहोल ना, कारण आपल्या डोक्यात काय असतं, वॉटर, वॉटरचा पीएच किती असतो, किती असतो, 7. 7 असतो, बरोबर ना. ओके, एक मिनिट.